राम राम भावनो, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर तुम्हाला एक सांगायचं जे मी कॅमेऱ्यामध्ये घेत नाही. लोक मला काय बोलतात काय नाही. मला केसावरून एक नाव ठेवतात, वरून मी असे व्हिडिओ काढतो त्याच्यावरून पण मला नाव ठेवतात. आणि माझं म्हणजे अभ्यासामध्ये लक्ष नसते. मला अभ्यास करू पण वाटत नाही. मी 12वीला आहे सध्या आणि आता एक 28 नाही 27 दिवसात पेपर आलेले आहेत. आणि मी म्हणजे लोकांकडे एवढं दुर्लक्ष करतो. काय सांगू, एवढा म्हणजे खूप खूप काही पण बोलतात लोक. तू व्हिडिओ काढतो, तुझे केस एवढे वाढले. आपल्याला सहन होईल तोपर्यंत आपण घेऊ ऐकून. जेव्हा सहन नाही होणार तेव्हा मग बघू काहीतरी उपाय. बाकी आपण शेतामध्ये आलेलो आहेत. कांद्याचं म्हणजे बाहेरच्याच नाही सांगत आहे मी, घरच्याच सांगतोय. नावं ठेवतात, नावं ठेवायला सगळे ठेवत असतात. बाकी काही नाही. लोकांना तोंड दिलेले आहेत. लोकांना आपलं काही घर चालवायचं नाही आहे. आपलं घर आपल्याला स्वतःला चालवायचं आहे. आणि जरी काही मदत जरी लागली तरी ते लोक काही करणार नाहीत. आणि पाणी इथं आपल्याला आपलं सर्व पाहायचंय. आपण आत्तापासून आपण अजून खूप लहान आहेत. खूप लहान म्हणजे एवढे पण लहान नाहीत तसे म्हणायला, की आपल्याला समजतं लोक आपल्याला काय म्हणतात काय नाही. त्याच्यामुळे मी एवढं लोकांचा मनाव घेत नाही. कारण लोक काय आपल्या घरी येणार नाहीत घर चालवायला, किंवा ते काय आपल्याला काही पैसे देणार नाहीत, किंवा 1-2 टायमाचं काही खायला पण देणार नाहीत. त्याच्यामुळे आपण आपलं पाहायचं. माझं सध्या तेच चालू आहे. 1-2 स्टेप मी पाहिल्यात. अजून माझे 2-3 स्टेप राहिल्यात पाहिजे. तिरस्कार अजून नाही होते. तिरस्कार पण होईल थोड्याफार दिवसात. अजून माझा पण तिरस्कार करतील. बाकी आता काय घेऊ, याच्यात आपण कांद्याचं रोप घ्यायला आलेलो आहेत. याच्यामध्ये बांधून घेऊ. इथे समोर कांद्याचं रोप आहे. बाकी घेऊ. आपल्याला जायचं पलीकडे तिकडं. शेतकरी, रॉयल शेतकरी. काय ये त्याच्यामध्ये काय लावलेलं आहे रे? गहू आहेत का? गव्हाला पाणी सोडलंय. आणि आपल्याला हे घ्यायला आलो आपण, कांद्याचे रोप घ्यायला आलो. तिकडं कांदे लावणी चालू आहे. लावणी म्हणजे कांदे लावायचं काम चालू आहे. कांदे लावणी चालू आहे. लावणीचा अर्थ तुम्ही वेगळं समजाल, पण लावणी कांद्याची लागवड चालू आहे. तिकडं पाण्यामध्ये चालू आहे. तर आता घेऊ इथनं रोप, ते टाकलंय त्याच्यावरती. बाकी घेऊ इथनं आणि जाऊ. आपण रोप आणलं आणि समोर ठेवलंय. ते राहिलं रोप आणि लावलं इथं याच्यामध्ये. या आत्ता लावलंय आणि ते तिथं त्यांची पंगत बसले जेवायला. हे जेवायला पंगत बसले. बाकी हे ट्रॅक्टर आहे. याने अशा सऱ्या पाडल्यात, म्हणजे लाईन पाडल्या अशा, आणि याच्यामध्ये पाणी सोडून पाण्यामध्ये कांदे लावतात. दाखवतो तुम्हाला हे कांदे लावलेत असे कसे लावले. असं बारीक करून घेतलं जातं. याचे शेंडे आहे ना ते छाटले जातात. हे छाटून इकडे लावले जातं.
याच्यात भरपूर लावले. 4-5 जणी त्यांनी लावले एवढं. अजून पण लावत आहेत. बाकी पलीकडे लावत आहेत. अजून इकडे लावायचं आहे. एवढं रोप आहे की नाही आपल्याला माहीत नाही. बाकी एवढं आहे म्हणजे अजून आहे थोडं. अजून एवढंच असेल. याच्यात आहे तेवढं. अजून एवढंच असेल. बाकी होतंय आज. कधीपर्यंत होते काय माहिती. तरी आपण बसू इथं ट्रॅक्टरमध्ये. किती टाइम लागतोय काय पाहू. ट्रॅक्टर चालू केलं त्याच्यामुळे तिथनं उठून तिथं आंब्याच्या सावलीला आलो तिथं. बाकी ही विहीर आहे. ही हाताने बांधलेली आहे. म्हणजे हाताने एक एक दगड मांडून जुन्या काळातले, म्हणजे एवढ्या पण जुन्या काळातले नाही मला वाटतंय. कारण मामाच्या आजीनी नाही, माझ्या आजीनी कुणीतरी आणलेले वाटतं याला दगड. मला माहीत नाही एवढं. मी थोडंफार काय ऐकलं असेल ते तुम्हाला सांगते मी. बाकी म्हणजे गोल आहे पूर्ण, अशी गोल कट टू कट गोल आहे. ही कोण अशी गोल आहे आणि एवढी खोल पण नाही. आणि इथे समोरच तलाव आहे. तलावाला पाणी म्हणजे इथून जातं, असं जातं पाणी. बाकी त्यांनी कांद्याची लागवड सुरू केली. बाकी बसू आपण इथं थोडं सावलीला. चालत रोप संपलं का रोप घेऊन पलीकडे जायचं आपल्याला. तिकडं समोर येऊ रोप घेऊन. समोर राहिले घमीला. बाकी हे लावून राहिले असं. एक लाईनीमध्ये 2 जण. जाऊ करा, हात वर करा. कुठं काय आणत कशाचे. बाकी जाऊ आता घेऊन येऊ रोप. बाकी आपण त्यांना रोप वगैरे आणून दिलं समोर तिथं त्या घमेल्यामध्ये. बाकी हे लावत आहेत अजून. बऱ्यापैकी त्यांनी कवर केलंय, पाहू शकतोय. आणि इकडं पाणी चालू म्हणजे पाण्यामध्ये लावता येते. ते दुसऱ्याच तिथं कामाला गेल्यावरती सावड वगैरे म्हणतात. बाकी ती सावड फेडायसाठी तर त्यांनी ज्यांच्याकडे कामाला यायचं तशा त्या आणलेल्या आहेत. तसं म्हणजे त्यांना आणलेलं आहे की तेव्हा त्यांना बोलवलेलं आहे असं म्हणता येईल आपल्याला. आधी त्यांच्याकडे आपल्याला कामाला जावं लागतं, मग आपली सावड त्यांच्याकडे एक राहते. आता त्यांना आपल्याकडं ती सावड फेडायसाठी 1 दिवस कामाला यावं लागतं असं असतं. बाकी पाहू आता किती टाईम लागतो त्यांना उरकायला, मग जाऊ आपण घरी. सहा वाजून किती 6:30 झालेत आता. अजून यांची कांदा म्हणजे अजून लावून झालं नाही. शेतकरी लय कठीण आहे. 6:30 वाजेपर्यंत शेतात, म्हणजे अजून किती वाजतात यांना. अजून रोप आहे. आपण त्यांना रोप वगैरे आणून दिलं आणि आता आपण घरी चाललो. बाकी ते लावतायत. किती टाईम लावतायत काय माहिती. आता 6:30 झाले. 6:20 म्हणजे 22-23 असे झाले असेल काहीतरी. बाकी इथून दिसत आहेत. आपण जाऊ घरी. शेतकरी सोपं नाही म्हणून आपण घरी पोहोचलो.
आपल्या फोनची चार्जिंग संपली, आपण चार्जिंगला लावणार आहे फोन. नंतर मग जेवायच्या टायमाला आपण काढू पुढं. तसं आता लावू चार्जिंगला फोन. पहिलं जोर काढतो. तर आत्ताच आपण जेवण वगैरे केलं आणि फोन पण आत्ता जस्ट चार्जिंगवरनं काढला आहे. तर आत्ता आपण म्हणजे तुम्हाला एक सांगायचं होतं की आपला एक व्लॉग पेंडिंग आहे. कारण त्याचे काही व्लॉग म्हणजे काही व्लॉग नाही, काही व्हिडिओ आहे. तर ते दुसऱ्या फोनमध्ये ते आपण लवकरात लवकर घेऊ आणि तो व्लॉग आपण लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करू. तर भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन व्लॉगवरती. जय शंभू नारायण.